समाजातील गरजू व निराधार घटकांना आधार देण्यासाठी अहेरी येथे वृद्धाश्रम व बालाश्रमाचा भव्य उद्घाटन डॉक्टर राजे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभ हस्ते करण्यात आलाय। सोहळा उत्साहात पार पडलाय। स्थानिक सामाजिक संस्थेच्या वतीने आयोजित या कार्यक्रमाला अनेक मान्यवर सिनेट सदस्य तनुश्री आत्राम यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम घेण्यात आलाय। कार्यकर्ते माजी जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष रवींद्र बाबा आत्राम, माजी पंचायत समितीचे सदस्य हर्षवर्धन आत्राम, जिल्हा कार्याध्यक्ष जमीर हकीम, माजी पंचायत समितीचे सदस्य रामेश्वर आत्राम, तहसीलदार तिरुपती सोमवंशी, संवर्ग विकास अधिकारी चव्हाण सर, ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत मद्दीवार, जिल्हा कार्यकारी अध्यक्ष रियाज शेख, तालुका अध्यक्ष नागेश, महिला तालुका अध्यक्षा सारेखा गडपल्लीवर, माजी प्राचार्य रतन दुर्गे, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या वेळी प्रमुख मान्यवर उपस्थित होते। यावेळी त्यांनी समाजसेवेचे महत्त्व अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे निराधार, वृद्ध आणि बालकांना सुरक्षित निवारा, योग्य संगोपन मिळणार असल्याचं सांगितलं। तसेच समाजातील प्रत्येक घटकाचे अशा कार्यात सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले। उद्घाटनानंतर उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाला प्रतिसाद दिला। यावेळी काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत संस्थेच्या कार्याचे कौतुक केले। या उपक्रमामुळे अहेरी परिसरातील गरजू नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक बांधिलकी जपण्याचा एक आदर्श प्रयत्न म्हणून या प्रकल्पाकडे पाहिले जात आहे। जो मेरा सपना था बचपन से कि मुझे वृद्ध आश्रम खोलना है, बाल आश्रम खोलना है। बचपन से मैं देखती आई थी कि वृद्ध लोगों को कि उनके ऊपर जो अन्याय करते थे उनके ही बच्चे, तो मुझे मैं न्यूज़ में वगैरह देखती थी, पढ़ती थी, लेकिन मुझे ऐसा लगता था पहले कि ऐसे क्यों करते। और सबसे हमारी खुशी की बात है कि हमारी जॉइंट फैमिली है, लेकिन हमारी फैमिली में ऐसा सब कुछ कभी मैंने देखी नहीं, सिर्फ अपने न्यूज़ में यही सब देखती गई। तो मुझे एक सपना था कि मुझे बाल आश्रम खोलना है, वृद्ध आश्रम खोलना है। आज मेरा ये सपना पूरा हुआ। मैं इससे और क्या बोल सकती हूँ, बहुत कुछ बोलना है, लेकिन मुझे कैसा भाषण देना ज्यादा आता नहीं है। और मैं इतना कहना चाहूंगी कि मैं स्नेह धर्म से काम करूंगी, जो नाम रखा गया है उसी तरीके से। और जो वृद्ध लोग हैं उनके जो लास्ट स्टेज में उनके बच्चे उनका साथ ना देते हुए, मैं उनके लिए उनकी बेटी, उनकी बहन, जो बच्चे छोटे बच्चे, उनकी माँ, उनके पिताजी, सभी का काम मैं करूंगी उनके लास्ट स्टेज तक। उनको हर खुशियाँ देना चाहती हूँ। मैं ये ऐसा नहीं है कि मैंने एक आश्रम खोल ली और कुछ भी नहीं, मुझे ये काम करना है और दिल से करना है। मैं इतना कहूंगी और ज्यादा कुछ नहीं कहूंगी। धन्यवाद। व संस्थेचे अध्यक्ष तनुश्रीताई आत्राम, गोंडवाना सिनेटचे सदस्य, आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थित रवींद्रबाबा आत्राम, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा कृषी बाजार समितीचे सभापती, त्याचप्रमाणे सोमवंशी साहेब, तहसीलदार अहेरी, चव्हाण साहेब आपले BDO अहेरी, RFO इंग्लिश साहेब अहेरी, त्याचप्रमाणे इथे उपस्थित हर्षवर्धनराव बाबा आत्राम, पंचायत समिती सदस्य, माजी सदस्य रामेश्वरराव बाबा आत्राम, माजी सदस्य पंचायत समिती, किशकिंदरराव बाबा आत्राम, आमचे जुने सहकारी मित्र आपले बबूभैया हकीम, माजी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी जिल्हा अध्यक्ष, माझे मागे बसलेले सर्व प्रतिष्ठित मंडळी, उपस्थित या कार्यक्रमामध्ये सर्व बंधू भगिनी तथा पत्रकार आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, खास करून म्हणजे हा एक चांगला कार्यक्रम तनुश्री आत्राम यांनी घेतलेल्या हातामध्ये। कुठेतरी वृद्धकाल जेव्हा होतो, माणूस 70-75 वर्षाचा नंतर जेव्हा कोणी बघायला तयार नसतो, त्यावेळेला आपल्याला कुठेतरी आपल्याला एक सहाय म्हणून हा वृद्ध आश्रम असते, त्याच्याकडे जाण्याचा एक आपल्याला मार्ग असतो। परंतु या अगोदर जवळजवळ 40 वर्ष अगोदर मला वाटते स्वर्गीय विश्वेश्वरराव महाराज यांनी मात्रालूला एक वृद्ध आश्रम सुरू केला होता
आणि ते 40 वर्ष अगोदर सुरू झाल्यानंतर ते कुठे गेला काय गेलं मला माहित नाही. वृद्ध कुठे आहेत हे मला माहित नाही, आणि ते आश्रम किती दिवस चालला हे मला माहित नाही, त्याचा हिशोब काय झाला हे मला माहित नाही. परंतु आता जे आपण इथे उघडत आहोत त्याचा आपण आता आपला म्हणजे एक आपल्याला चांगलं कर्म करायचं, लोकांचा सेवा करायचं. जे बाळाला कोणी मातृपितृ नसलेला मुलांना इथे आपण त्यांचा सेवा करून त्यांना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे या भावनेतून आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आणि हा संस्था म्हटल्यानंतर सगळे भानगडी सुरू होतात, म्हणजे सगळे एक एक पैशाचा हिशोब ठेवणे हा गरजेचा असतो, आणि त्याचा ऑडिट सुद्धा झाला पाहिजे हे सुद्धा महत्वाचं आहे. तर हे सगळे भानगडी आपल्या डोक्यावर ठेवून आपल्याला पुढच्या पायरी आपल्याला चढायचं. आता हे जबाबदारी तुमच्यावर आलेलं आहे, त्याचं सगळं आपण पालन पोषण केलं पाहिजे असं प्रकारचं मार्गदर्शन या निमित्ताने मी करेन. आता राहिला आता वृद्ध, तर आम्ही वृद्धामध्येच आहोत, बाकी सगळे लहानच आहे. मी 70 पार केलेले, हे सगळे रिटायर व्हायचेच आणखीन अधिकारी लोक. आम्ही रिटायर झालो नाही कारण की आमचा धंदाच असा आहे की रिटायर नाही, रिटायरमेंटच सगळ्याकडे रिटायरमेंट आहे, परंतु या धंद्यामध्ये रिटायरमेंट नाही. रिटायरमेंट झाला तर वृद्धाश्रम नसते सरळ. तर हे जे आहे आपल्याला, मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की जे बबलू हकीम खास आमचे मित्र, त्यांचं नाव घेऊन बोललं तर बरं राहतं. कारण की आपला जे वडील असतात त्यांनी आपला बँकेत प्रॉपर्टी आपल्याच नावाने केलं पाहिजे, म्हणजे आपण असेपर्यंत सगळे बरोबर राहतो. आणि आपल्याकडे काही नसेल तर आता सांगितलेलं, कोणी लंडनला जाते, कुठे कोणी मुंबईला जाते, कोणी कुठे शिकायला जाते, पुण्याला गेलं की तिथेच घर घेते आणि तिथेच राहते बायको सकट. आणि बाप कुठे आहे ते कोणाला माहितच नाही. बाप कुठे आहे, काय खात आहे, राहत आहे कुठे, त्याला काय आहे, सगळं कष्ट करतो आपण. आई वडील कष्ट करतात, मुलाला आपल्या आयुष्याचा 20-22 वर्ष पूर्ण तन मन धन लावून मुलाला तयार करतात. आणि त्याच्यानंतर एकदा लग्न झाला, ते लग्नामध्ये काय जादू आहे मला माहित नाही. लोक बायकोच मागे जातात, बापाला विसरतात, आईला विसरतात, सगळे नातेवाईक बायकांना विसरतात. तर हे जे आहे हे होऊ नये, म्हणजे असं झालं तर मग आम्हाला इकडे यायला बरोबर. आणि पैसा राहिला तर तुम्हाला इकडे यायची आवश्यकता नाही बबलू. तेव्हा म्हणतो म्हणून तुम्हाला सांगत आहो की तुम्ही पैसे वाटत जाऊ नका. बँकेत पैसे ठेवा तर सगळे बरोबर राहते. जे शिकवायचं आहे ते शिकवा, शिकण्याकरता पैसे ठेवा, पण तुमच्याकडे पैसे राहायला पाहिजे बँकेत. तुमच्या नावाचं प्रॉपर्टी राहिला की सगळं बरोबर, नाहीतर गोविंदा. तर हे जे आहे जरा म्हणजे मार्गदर्शन करायचं, म्हणजे हे सुद्धा सगळे आमचे सगळे आहेत तिथे वडीलधारी लोक, सगळं आमचे कार्यकर्ता, सगळे बिझनेसमॅन सगळं आहेत, कारू सेट वगैरे सगळं आहेत. करके तुम्हारा भी धंधे में पैसे निकाल के रखो, तुम्हारे नाम से अलग तराजू है ना, मारते मारते थोड़ा मार के उसको बाजू रखना, ऐसा है. हे आहे तर हे ठीक आहे, गमतीचा गोष्ट वेगळा आहे, परंतु हा एक जबाबदारी आपण आपल्या अंगावर घेतल्यानंतर जनसेवा हीच ईश्वर सेवा, लोकांचा सेवा करणं हा ईश्वर. एस मराठी न्यूज साठी विदर्भ संपादक जावेद अली सय्यद, गडचिरोली.